हाय टू फॅमिली, कशा आहात सगळे? मजेत आहात का? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आज श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि नागपंचमी पण आहे. नागपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. तर आज संध्याकाळचा बेत आहे जेवणाचा, डाळ भात आणि मिक्स मटकीची भाजी. तर नक्की तुम्हाला पण रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर मी आता रेसिपी दाखवते तुम्हाला. सरकारी कामासाठी गेल्याच्या नंतर तिथल्या कुठल्याही लोकांवर जसं काही निर्णय असताना त्याच्या कपाळावरती भगवा टिळा बघून त्याला मारहाण केलेली आहे. जसे पुलवामामध्ये धर्म विचारून गोळ्या घातल्या तशाच पद्धतीनं या मुलाच्या कपाळावरचा भगवा टिळा बघून त्याला मारहाण केलेली आहे. आणि म्हणून पोलीस मटकी तळून घेते आता चांगली. मटकी आता तळून झाली बघा. मीठ आणि हळद टाकून मटकी तळून घेतली. आता आपण मसाला तळून घेऊ. कांदा, टमाटर, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, खोबरं आणि कोथिंबीर मग भाजून मस्त बारीक वाटून घेतलंय. जोपर्यंत कलर येणार नाही तोपर्यंत मसाला तळून घेते. कधी आता अगो बाय, काल तर म्हणले नाही करत. इकडं मसाला तळतोय. मटकी मिक्स आणली होती आणि आंबारी मसाला, लाल तिखट, गरम मसाला आणि हळद एवढेच मसाले टाकणार मी. याच्या व्यतिरिक्त जास्त मसाले टाकणार नाही. एकीकडे डाळ पण केली. श्रावण पेशल उपास आहे आणि संध्याकाळी उपास सोडण्यासाठी बघा मस्त अशी फिक्की डाळ केली आहे, भात बनवला आहे आणि आता मटकीची सुकी भाजी. मस्त आपला सगळा मसाला तळून झाला. आता सगळं लाल तिखट पण टाकून तळून घेतलं आपण. तळून घेतले ना ते कडधान्य घेऊ टाकून. हे पण आता चांगलं तळून घेऊ. ते कडधान्य त्याला मीठात तळलं ना तर भाजीला अजूनच चव येते. मस्त हे तळून घ्यायचा मसाला. तळून झाला तर 5 मिनिट आपण हे परतून घेऊ मसाल्यामध्ये. मस्त तळून झाला बघा आता मसाला आपला हा. आपण एवढं पाणी थोडं पाणी टाकू. ग्रेव्ही भाजी पाहिजे तर कमी पाणी टाकायचं, पातळ पाहिजे तर जास्त टाकायचं. भाजीला मस्त उकळी काढून घ्यायची. भाजी आता मस्त शिजून घेते, तोपर्यंत दुसऱ्या याची तयारी करते.
मला करायच्या आळूच्या पानाच्या वड्या. यासाठी मी आता बेसन पीठ टाकून घेते. बेसन पीठ टाकलं आणि आता हे मिक्सरला वाटून घेते. मिरच्या, लसूण, जिरं आणि कोथिंबीर बारीक करून मिक्सरला वाटणार आहे. आणि जे आळूच्या पानाच्या दांड्या असतात ना त्याचे भजे बनवणार आहे. का आता हे भजे ना खाल्ल्याने ना आपण म्हणजे जेवणाबरोबर नाही का केस बीस गेलेला असतो ना पोटामध्ये, तो याच्याने मरून जातो, या निघून जातो. हे आयुर्वेदिक आहे, हे खाल्लंच पाहिजे. श्रावण महिना लागला ना आळूच्या पानाच्या वड्या खाल्ल्याच पाहिजे. पौष्टिक पण राहतात आणि चांगले राहतात, शरीरासाठी पण खूप चांगले राहतात. आता हे मस्त मिक्सरला बारीक फिरून घेते. मस्त याच्यात टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि मग वड्या करणार आहे. हळद टाकली, आता चवीनुसार मीठ टाकते. म्हणजे आपण आता वाटण केलं ते जाणार टाकून. मस्त मिक्स केलं. मस्त आता मिक्स करून झाला. आता आपण आळूच्या पानं धुवून घेऊ चांगले. मस्त कालवून झालं. आता एक ग्लासभर पाणी आपण याच्यात टाकून घेणार टोपात आळूची पानं उकडण्यासाठी. पाणी गरम झालं. आता आपण चाळण ठेवून घेऊ. चाळण ठेवून घेतली. आता आपण वड्या बनवायला घेऊ. आता हे आळूचे पाणी घेतले, याला जरा असं शिरदार लाटून घेते याची. वर तर की सगळ्या पाण्याच्या शिऱ्या लाटून घ्यायच्या अशा. म्हणजे कसं आपण जेव्हा पानं करून तेव्हा बेसन पीठ चांगलं लागतं याला. आता मी सगळे पानं लाटून घेते. आता सगळे लाटून झाले. आता मी बेसन लावून घेते सगळ्या पानाला. डब्यावर उभं राहा. पडल. ताट छोटं पडतंय ते असे मी दुसरं पण लावून घेतलं. दुसऱ्या पानाला बेसन पीठ लावून घेणार आहे. मी 4-3 पानाच्या वड्या करणार आहे. कारण की जास्त मोठे पानं नाही ना, छोटे छोटे, त्यामुळे मी 3 पानं लावते. बनवून झालं. आपलं पाणी गरम आहे. आता याच्यात मस्त ठेवून घ्यायचं. हे पाणी गरम झालेलं आहे. आता दुसरं पण करून घेते असेच. माझी खेड्यातली पद्धत आहे वड्या करायची.
आम्ही अशाच वड्या करत आलो, लहानपणापासून खात आलो. आणि माझी आजी अशीच करायची. नाही तर मग वड्या झाल्या का चपात्या करायची. चपात्या झाल्या ना अशा 2 बेसन पीठ लावायचं आणि तव्यावर लगेच असंच तळायचं. तव्यावर तळून पण मस्त लागतात वड्या. जर तशी रेसिपी पाहिजे असेल तर नक्की सांगा, मी करून दाखवल. पाणी आपलं गरम झालंय, आता आपण ठेवून घेऊ पटापटा. आणि बाकीचे राहिलेले पटापटा करून घेते. मस्त लावून घ्यायचं, करून घ्यायचं. तुम्हाला जेवढं आवडेल तेवढं बेसन पीठ लावायचं. कारण की आपल्यावर आहे, आपल्याला बेसन पीठ याच्यात वड्यात किती लागतं. आता वड्या टाकून झाल्या. आता आपण याला झाकण ठेवून देऊ, म्हणजे याला 15 मिनिटं करून घेऊ. उकडायला ठेवल्यात. आणि इकडं आपले ते आपण आळूचे देठ होते ना, ते मस्त बेसन पिठात खालून घेतले. भाजी उडून बघू झाली का आपली. भाजीला बघा मस्त असा कलर आलाय. आता मस्त वरून कोथिंबीर टाकायची आणि चपाती संग मस्त खायची. भाजी बघू शकता गाईस, किती भारी कलर आलाय. घट्ट घट्ट झाली, जास्त पाणी पण नाहीये. मटकीची भाजी पण झाली आणि आळूच्या वड्या पण उकडायला टाकल्यात. तर आता भाजी शिजून झाली. आळूच्या वड्या उकडूस्तवर एक साईडला चपात्या करणार आहे. तर आता चपात्या करण्याची काय रेसिपी तुम्हाला दाखवत नाही, कारण की चपात्या करताना मी इथं म्हणजे किचनवर एवढा राडा झाला ना, कॅमेरा ठेवायला जागाच नाही आहे. कारण की एकीकडे डाळ भात आहे, एकीकडे पीठ मळलं, एकीकडं वड्या उकडतात, एकीकडं मटकीची भाजी लावली आणि वापस किचनवर भांड्याचा पसारा पण भरपूर झाला आहे. आज सगळं कसं तर मला ना वापस ते व्हिडिओ छान नाही दिसणार, म्हणून चपात्या करून घेते. मग आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला. तर आपली भाजी मटकीची आता बघा तयार झाली शिजून, खायला पण मस्त चवदार. तर चला आता चपात्या करून घेते. बघा कानोले पण करून झालेत. नागदेवताला आमच्या या साईडला कानोलेचा निवद दाखवतात. तळत नाही म्हणजे जास्त काही. त्या साईडला बघा आळूच्या वड्या उकडून घेतल्या आणि तव्यावरच तळून घेतल्या. मी आता तेलात नाही तळणार आहे. मी मस्त अशा कडक कडक करून घ्यायच्या. आळूच्या वड्या पण तळून घेतल्या आणि आता देवाला निवद दाखवून घेते. वड्या काढून घेतल्या, देवाला कानोल्या करून घेतल्या. आता तव्यावरच मी हे दांडे होते ना आपले, त्याचे छोटे छोटे पराठे करून घेणार. असे भाज्यासारखेच पण असे चपटे करणार आहे. तर खायला कुरकुरीत लागतात आणि मस्त लागतात खायला. आणि याची भाजी पण होती या दांड्याची. मस्त डाळी टाकून जर भाजी केली ना, लय भारी लागते. आता मला टाईम नाही, आज सोमवार पण आहे आणि घरात पारायण असल्यामुळं टाईमच भेटत नाही. तर मी एखाद्या दिवशी ना नक्की ही रेसिपी करून दाखवून तुम्हाला.
मस्त असं पलटून घेऊ. तेल असल्यामुळे ते पटकन निघून, कारण की आपण तेल तळायला म्हणजे थोडं जास्त टाकायचं. एवढं पण टाकू नका, तव्यावर काही कमी तेलात पण भरपूर काय होतं. तर तळून घ्यायचं. बटाट्याच्या कापाने मस्त तळून घ्यायचे, कडक तळायचे. ते स्लो गॅस करून घ्यायचं, त्याला 5 मिनिटं होऊ द्यायचं. आता सगळे वडे तळून झाले हे भजे. आता आपण काढून घेऊ एक एक करून. आणि हे खायचे, कारण की शरीरासाठी हे चांगलं असतं. आणि आपण सभागती केस बीस खाल्लो या कुठं कचरा बिचरा खाल्ला जेवणामध्ये, याच्याने तो जळून जातो. असेच करून सगळं काढून घ्यायचे. आता तव्यावर तेल आहे, मी तेल काय टाकलं नाही. आता याच तेलात हे आपलं आळूच्या वड्या भाजून घेणार आहे, कमी तेलात आणि एकदम कुरकुरीत. थोड्या थोड्या टाकून मस्त तळून घ्यायच्या. अशा करून एक एक करून भाजून घेऊ सगळं.